महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। प्रभाग क्रमांक 11 मधून सत्यवान चक्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद। प्रभाग क्रमांक 11 मधून बहुजन समाज पार्टी पक्षाकडून इच्छुक उमेदवार सत्यवान चक्रे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान प्रबुद्ध नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य रॅली काढून सातपूर महानगरपालिका कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आहे। प्रबुद्ध नगर येथील परिसरात रस्ते, लाईट, ड्रेनेज, विविध समस्या अजूनही प्रलंबित आहेत। त्या अनुषंगानेच या सर्व समस्या सोडवण्यासाठी सत्यवान चक्रे यांच्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे स्थानिक नागरिक म्हणून प्रभाग क्रमांक 11 मध्ये नागरिकांनी सत्यवान चक्रे यांना पाठिंबा दर्शवला आहे। यावेळी नागरिकांनी चक्रे यांच्याविषयी अधिक माहिती दिली। या प्रसंगी प्रबुद्ध नगर येथील नागरिक, महिला मोठ्या संख्येने चक्रे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांतीश्री शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, शाहू महाराजांचा, सत्यवान भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सत्यवान भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वर्षापासून इथं स्थानिक नगरसेवक कोणीही नव्हता, असलं तरी आम्हाला कोणाची ओळख नाही। आम्ही आमच्या मनाने उमेदवार उभा केला आणि त्याला विजय केल्याशिवाय राहणार नाही। नगर या ठिकाणी सत्यवान भाऊ चक्रे बहुजन समाज पार्टीकडून आपली उमेदवारी आज दाखल करणार आहे। अनेक वर्षापासून प्रबुद्ध नगरच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत। तुमचे चेंबर असतील, पाण्याचं पाणी, सांडपाणी, कचऱ्याचा समस्या असेल, विहारापुढे बहुत दुर्गंधी आणि कचऱ्याचा मोठा ढिगार साचलेला आहे। त्यामुळे सर्व महिलांनी, सर्व प्रबुद्ध नगरच्या वतीनं आम्ही ठरवलेलं आहे की सत्यवान चक्रे भाऊ यांना आम्ही निवडूनच आणणार आहे। आता ही संधी आम्ही कधी चुकवणार नाही आणि संधीचं सोनच करणार आहे। प्रबुद्ध नगरवासीय सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळ 2025-26च्या या महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सत्यवान भाऊ चक्रे यांना उमेदवारी मिळालेली आहे। काही क्षणातच या ठिकाणी सत्यवान भाऊचा फॉर्म भरला जाणार आहे। तळागाळातील सर्व जनता, महिला मंडळ, नागरिक, प्रबुद्ध नगरवासीय त्यांच्या पाठीमागे ताकदीनं उभे आहेत। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सत्यवान भाऊचा विजय केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत अशी सर्व प्रबुद्ध नगरवासियांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आणि म्हणून तमाम माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की आपण सत्यवान भाऊच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आणि सत्यवान भाऊला प्रचंड मताने विजय करायचा आहे। जय भीम, जय। वर्षापासून प्रबुद्ध नगरला जे वारीस टाकलं होतं, तर कुठल्या राजकीय पक्षाने विचारात न घेता जे BSPने जे आमच्या तळागाळामधला इथं सामान्य माणूस आहे सत्यवान भाऊ चक्रे यांच्या रूपाने प्रबुद्ध नगरला जो उमेदवार दिला, या माणसाच्या मागं पूर्ण सामान्य जनता, इथं एकही रुपया देऊन माणूस आणलेला नाही आहे, सगळे सामान्य माणसं इथले। तर सत्यवान भाऊचा आज फॉर्म भरायचा आहे, तर त्यांच्या पाठीमागं पूर्ण प्रबुद्ध नगरमधले एकही राजकीय माणूस नसताना सगळे सामान्य माणसं त्यांच्या पाठीमागं उभे आहे आणि त्यांचा विजय हा कोणी थांबू शकत नाही। त्यांचा भरगोच म्हणजे प्रधान निवडणुकीचा विजय झाला पाहिजे। प्रबुद्ध नगरचाच आम्हाला नगरसेवक पाहिजे।